स्पेसिफिक असते आणि ती एकमेव तीच असते, त्यामुळे तो मेसेज डिक्रिप्ट होणार नाही. ही अशी प्रक्रिया आहे असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीमची. प्रत्येक पब्लिक कीला एक प्रायव्हेट की असणार आहे आणि प्रत्येक प्रायव्हेट कीला एक पब्लिक की असणार आहे आणि त्या स्पेसिफिक असणार आहेत. त्यांच्यासाठी दुसरा कुठलाही जोडीदार नसणार, त्या एकमेकांचे नवरा बायको असल्यासारखेच ती सिस्टीम आहे. आता ही व्याख्या बा, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम मीन्स अ सिस्टीम ऑफ सिक्युअर की पेअर. इथं सिक्युअर शब्दाला लक्षात ठेवा, तर ते सिक्युअर असतं की पेअर कन्सिस्टिंग ऑफ अ प्रायव्हेट की ऑर फॉर क्रिएटिंग अ डिजिटल सिग्नेचर. प्रायव्हेट की काय करते, डिजिटल सिग्नेचर क्रिएट करते आणि पब्लिक की काय करते, तर व्हेरीफाईड इज द डिजिटल सिग्नेचर. पब्लिक की तो प्रायव्हेट कीनं केलेला मेसेजचं व्हेरिफिकेशन करणार आहे पब्लिक की. मेसेज आहे फक्त एक सांगण्याचं म्हणजे समजून घेण्यासाठीची प्रक्रिया आहे, एक्झॅक्ट ते तसं नाहीये. त्याच्यानंतर 2G ही व्याख्या 2020 ला विचारली सरळ की सर्टिफाइंग ऑथॉरिटी म्हणजे वाक्य असा प्रश्न होता की अ पर्सन हु हॅज बीन ग्रांटेड अ लायसन्स टू इश्यू सर्टिफिकेट अंडर सेक्शन 24 याला काय म्हणतात, तर उत्तर होतं मग पर्याय होते लायसन्सिंग ऑथॉरिटी, सर्टिफाइंग ऑथॉरिटी, अजून काहीतरी पर्याय होते, तर उत्तर होतं सर्टिफाइंग ऑथॉरिटी. आणि याच्यानंतर असा क्वेश्चन विचारला 2G वरती. आता 2G हा क्वेश्चन विचारल्याचे चान्सेस आहेत, 2G लक्षात ठेवायची. आणि सर्टिफाइंग ऑथॉरिटीवरती असा क्वेश्चन विचारलाय की मीन्स अ पर्सन हु इज बीन ग्रांटेड अ लायसन्स टू इश्यू इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट अंडर, आणि ऑप्शन होते सेक्शन 24, सेक्शन 25, सेक्शन 36, सेक्शन 38 असे, तर उत्तर होतं सेक्शन 24. ही 2G ची डेफिनेशन आहे. म्हणजे काय, जी means a person who has been granted a license to issue a electronic signature certificate under, जे व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करण्याचं लायसन्स भेटतं त्या सगळ्यांना सर्टिफाइंग ऑथॉरिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर 2H आहे सर्टिफिकेशन प्रॅक्टिस स्टेटमेंट, 2H आहे कम्युनिकेशन डिव्हाइस, 2I कॉम्प्युटर आहे, 2J म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क, अनेक कॉम्प्युटर एकमेकाला जोडले जाणं म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क झालं, कॉम्प्युटर रिसोर्सेस झालं, कॉम्प्युटर सिस्टीम झाली. तर कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सगळेच कॉम्प्युटरच्या आजूबाजूचं सगळंच येणार त्याच्यात. हे सोपे एकदा वाचून घ्या कॉम्प्युटर सिस्टीम, कॉम्प्युटर नेटवर्कचे. तर कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजे काय, कॉम्प्युटर नेटवर्क, कॉम्प्युटर डाटा इत्यादी सगळ्या गोष्टी येतात. कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये कलेक्शन ऑफ डिव्हायसेस इन्क्लुडिंग इनपुट आउटपुट सपोर्ट डिव्हायसेस म्हणजे काय, सीपीओ बीपीओ त्यातलं सगळंच आहे ना, लॉजिकल अरिथमेटिक युनिट, डाटा स्टोरेज, कम्युनिकेशन कंट्रोल एटसेट्रा सगळं कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये. त्यानंतर कंट्रोलर मीन्स द कंट्रोलर ऑफ सर्टिफिंग ऑथॉरिटीज अपॉइंटेड अंडर सेक्शन 17. हे एक इम्पॉर्टंट आहे. 2M अंतर्गत एक कंट्रोलर केंद्र सरकार नेमतं, त्याच्या हाताखाली एक सहाय्यक कंट्रोलर पण नेमू शकतं केंद्र सरकार, आणि उपनियंत्रक पण म्हणजे असिस्टंट कंट्रोलर आणि डेप्युटी कंट्रोलर नेमू शकतं. ते 17 खालीच आहे, आपण ते पुढे बघणार आहेत. त्यानंतर आहे जो की सर्टिफाइंग ऑथॉरिटीज म्हणजे ज्या व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करण्याची लायसन्स भेटलं त्या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक नियंत्रकाची नेमणूक अंडर सेक्शन 17 आहे आणि त्याची डेफिनेशन आहे 2M मध्ये. त्याच्यानंतर सायबर कॅफेची डेफिनेशन आहे, सायबर सिक्युरिटीची डेफिनेशन नॉट इम्पॉर्टंट, ची डेफिनेशन आहे, डाटा मध्ये मध्ये डेफिनेशन आहे. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. आता आपण सेक्शन 3 मध्ये डिजिटल सिग्नेचर आहे, सेक्शन 3A मध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे. तर डिजिटल सिग्नेचर काय म्हणतं, means authentication of any electronic record by a subscriber by means of an electronic method or procedure in accordance with the provision of section 3. जो काही सबस्क्रायबर असेल तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं स्वतःच्या डिजिटल सिग्नेचर करून त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला ऑथेंटिकेशन देणार, ती व्याख्या इथं 2P मध्ये डिजिटल सिग्नेचर. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट सेक्शन 35 नुसार जी व्याख्या आहे ती तिथं आपण बघणार आहे. त्यानंतर 2R 2S 2T काय इम्पॉर्टंट नाही, 2T इम्पॉर्टंट आहे. 2T आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे ही 2008च्या अमेंडमेंटने ऍड झाली. त्याच्यात मीन्स ऑथेंटिकेशन ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक टेक्निक स्पेसिफाईड इन द सेकंड शेड्यूल अँड इन्क्लुड्स डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचरचा यात समावेश असतो. म्हणजे मगाशी इथं आपण जे ऑथेंटिकेशन करत होतो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं ते डिजिटल सिग्नेचर यूज करून करत होतो. पण आता डिजिटल सिग्नेचरच्या विविध टाईप असू शकतात ना, म्हणजे त्या व्याख्येत ते होत नाही, म्हणजे त्या व्याख्येत समाविष्ट होतील अशा वेगवेगळ्या पद्धती निर्माण झाल्या पुढं. तर म्हणजे अशा इलेक्ट्रॉनिक वे वापरून
ऑथेंटिकेशन केलं जाणार, तर त्याच्या सेकंड शेड्यूल मध्ये विविध पद्धती दिलेल्या आहेत आणि हे एकदम टेक्निकल आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर थोडक्यात असं आधी फक्त डिजिटल सिग्नेचरवर एक बरोबरची साईन यायची. आता इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची वेगळ्या पद्धती आहेत ज्या की डिजिटल सिग्नेचर मध्ये इन्क्लूड होत नाहीत, त्या ऑथेंटिकेशन मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या ऑथेंटिकेशनला यूज केल्या जातात आणि त्या सगळ्या टेक्निक इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मध्ये येतात आणि त्याच्या डिजिटल सिग्नेचरचा पण समावेश होतो. ही इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची डेफिनेशन आहे आणि कलम 3A याच्यासाठी आलेलं आहे, ते पुढे आपण बघणार आहेत. त्यानंतर 2TB इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट कलम 35 नुसार आहे. 2U फंक्शन आहे. 2UA आता हे बघा आपलं सर्टिन, तर ह्या कायद्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कोण करतं, तर 2UA नुसार इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे, कलम 70B ने स्थापन झालेली आहे आणि ती सगळं या कायद्याचं ऍडमिनिस्ट्रेशन बघते. इन्फॉर्मेशन इंटरमिजिएटरी मी सांगितलं मगाशी, जे की सायबर कॅप आहे. त्याच्यात काय काय येतं, तर त्यामध्ये येतं बघा, त्यामध्ये इंटरमिजिएटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डचं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर येणार, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर येणार, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स येणार, ऑनलाईन ऑप्शन साईट, ऑनलाईन मार्केट प्लेसेस, सायबर कॅफेज, हे सगळं इंटरमिजिएट येणार. यांची व्याख्या डब्ल्यू मध्ये, पण ही इम्पॉर्टंट नाहीये. आता ही इम्पॉर्टंट आहे की पेअर, जे आपण असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम मध्ये बघितलं होतं, मीन्स अ प्रायव्हेट की अँड इज मॅथेमॅटिकली रिलेटेड पब्लिक की विच आर सो रिलेटेड दॅट पब्लिक की कॅन व्हेरीफाय अ डिजिटल सिग्नेचर क्रिएटेड बाय द प्रायव्हेट की. प्रायव्हेट की काय करते, डिजिटल सिग्नेचर क्रिएट करते आणि पब्लिक की काय करते, तर अशी डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाय करते. आणि ह्या दोघांची जोडी एकमेव असते, म्हणजे एका पब्लिक की साठी एकच प्रायव्हेट की असणार आहे आणि त्याच्यासाठी त्या मॅथेमॅटिकली रिलेटेड असतात, म्हणजे त्यांच्यासाठी मॅथेमॅटिकली इक्वेशन्स तयार असतात आणि ते त्या पर्टिक्युलर असतात, त्या दोघी स्पेसिफिक असतात एकमेकांना. तर त्याची व्याख्या ही की पेअर आहे. त्यानंतर वाय मध्ये लॉ आहे, सगळे भारतातले लॉची डेफिनेशन या लॉ मध्ये येते. त्यानंतर लायसन्स आहे. आता बघा आपण मागाशीच बघितलं होतं किती मध्ये 2G मध्ये सर्टिफिकेट ऑथॉरिटी, म्हणजे मीन्स अ पर्सन हु हॅज बीन ग्रांटेड अ लायसन्स टू इश्यू अ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट अंडर सेक्शन 24. आता इथं काय सांगितलं, 2Z ला काय सांगितलं, 2GZ लक्षात ठेवायचं, 2G2Z लायसन्स मीन्स अ लायसन्स ग्रांटेड टू अ सर्टिफिकेट ऑथॉरिटी अंडर सेक्शन 24. म्हणजे ज्या सर्टिफिकेट ऑथॉरिटीला लायसन्स ग्रांटेड केलंय की नाही का इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू करण्याचं, तर ते 2Z मध्ये येतं. ओरिजिनेटर, आता बघा ओरिजिनेटर कोण असणार, तर मीन्स इलेक्ट्रॉनिक माहितीचा स्रोत असणारी व्यक्ती जिथून माहिती पुढे जाते, म्हणजे जो कोणी माहिती ओरिजिन करणार आहे एखाद्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, तर ती व्यक्ती झाली सोर्स. मग ती व्यक्ती म्हणजे काय, तर तिची कॉम्प्युटर सिस्टीम मधून तिनं तो तसा डाटा क्रिएट केलेला असणार आहे आणि ती व्यक्तीला म्हटलं जाणार ओरिजिनेटर. नंतर प्रिस्क्राईब्ड, नंतर ह्या दोन इम्पॉर्टंट आहे. झेडसी लक्षात ठेवा, झेडसी आणि झेडडी. तर झेडसी मध्ये येते प्रायव्हेट कीची डेफिनेशन जी क्रिएट करते डिजिटल सिग्नेचर. झेडडी मध्ये येते व्हेरीफाईड डिजिटल सिग्नेचर करणारी पब्लिक की, ही पब्लिक की वरची प्रायव्हेट की, झेडडी. नंतर सेक्युअर सिस्टीम, सिक्युरिटी प्रोसिजर, हे केंद्र सरकार ठरवतं सगळं. आणि या कायद्याचं एक लक्षात ठेवायचं, केंद्र सरकारला सगळे अधिकार आहेत. आपण जसं एन्व्हायरमेंट ऍक्ट मध्ये बघतो केंद्र सरकारला अधिकार येतं. नंतर आपल्या हे जो आपला RTI ऍक्ट आहे त्याच्यात मॅक्सिमम अधिकार राज्य शासनाला आहेत, तसे इथं मॅक्सिमम अधिकार केंद्र सरकारला येतं. त्यानंतर सिक्युरिटी प्रोसिजर, सबस्क्रायबरची व्याख्या बघा, मीन्स अ पर्सन इन हुज नेम द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इज इश्यूड, म्हणजे ज्याच्या नावानं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू होतं त्याला सबस्क्रायबर म्हणतात. ZS ने व्हेरीफाय, जी की पब्लिक की व्हेरीफाय करतं. हे झालं आपला चॅप्टर 2 संपलेला आहे. एकूण बऱ्याच डेफिनेशन आहेत, त्यातल्या काय काय इम्पॉर्टंट आहेत, तर ZC, ZD पब्लिक की, प्रायव्हेट की, पब्लिक की ही इम्पॉर्टंट आहे. Z इम्पॉर्टंट आहे लायसन्सची. त्यानंतर 2G इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 2P आणि 2TA इम्पॉर्टंट आहे. 2TA इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि 2PA डिजिटल सिग्नेचर. 2PTA PT लक्षात ठेवा, PTA लक्षात राहिलं तरी बस झालं. याच्यात हे लक्षात ठेवा, डिजिटल सिग्नेचरचा समावेश इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर मध्ये होतो. त्यानंतर X लक्षात ठेवा, X म्हणजे काय, दोघांचं X होणार, एकत्रित येणं, म्हणजे इकडचं एक म्हणजे की पेअर, म्हणजे पेअर लक्षात ठेवा, पेअर X
एक्स म्हणजे पेअर, तुमच्या एक्स सोबत तुमची पेअर झाली म्हणजे 2x लक्षात ठेवायची. आणि याच्यानंतर बघा अपिलेट ट्रिब्युनलची लक्षात ठेवा 2D आहे, जी की सेक्शन 48 लक्षात ठेवा. अपिलेट ट्रिब्युनल चॅप्टर 10. त्यानंतर आहे ना 2F लक्षात ठेवा, असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम ऑप्शन मध्ये दिसलं का हाणून टाकायचं. हे झालं 17 ऑक्टोबर 2000 ला लागू झालता आणि 27 ऑक्टोबर 2009 ला लागू झालता. हा झाला आपला चॅप्टर 1. त्यानंतर आहे चॅप्टर 2. हा इम्पॉर्टंट आहे चॅप्टर. त्याच्यात डिजिटल सिग्नेचर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर झाले. तर 3A ऍड झालंय 2008च्या अमेंडमेंटनं. त्यात सेक्शन 3 आहे ऑथेंटिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड. म्हणजे आता हे मी जरा थोडं कन्सेप्च्युअली सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ऑथेंटिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एनी सबस्क्रायबर म्हणजे काय, मीन्स अ पर्सन इन हुज नेम द इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इज इश्यूड. म्हणजे ज्याच्या नावानं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट इश्यू झालेलं असतं त्या व्यक्तीला सबस्क्रायबर म्हणतात. आता बा एनी सबस्क्रायबर मे ऑथेंटिकेट अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय अफेक्सिंग हिज डिजिटल सिग्नेचर. आता बा तर काय सांगतोय, तर एनी सबस्क्रायबर काय करणार, त्याचं स्वतःच्या डिजिटल सिग्नेचर अफेक्सिंग करून, म्हणजे अफेक्सिंग ही एक प्रोसिजर आहे, ती त्या विशिष्ट डाटाला स्वतःची डिजिटल सिग्नेचर लावणार. म्हणजे काय, थोडक्यात फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट, हे झालं कास्ट सर्टिफिकेट. हे कास्ट सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं तुमच्या नावाचं, कोण ऑथेंटिक करणार, समजा तहसीलदार ते कास्ट सर्टिफिकेट देणार असेल तर तो काय करणार, तो सबस्क्रायबर मे ऑथेंटिकेट म्हणजे तो ते हे सर्टिफिकेट ऑथेंटिकेट करणार आणि स्वतःची डिजिटल सिग्नेचर त्याला जोडून देणार. ही झाली एनी सबस्क्रायबर. म्हणजे काय, सबस्क्रायबर काय करणार, स्वतःची डिजिटल सही त्या तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला म्हणजे जे की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे त्याला जोडणार आणि ऑथेंटिकेट करणार, ते कास्ट सर्टिफिकेट ऑथेंटिकेट करणार. हे झालं, ही झाली प्रक्रिया 3.1 मध्ये दिली. पण आता हे करताना काय आहे, तर इफेक्टेड बाय, याच्यासाठी 2 टेक्निक यूज केले जाते. एक हे यूज ऑफ असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम, जी की पब्लिक की आणि प्रायव्हेट की, म्हणजे त्याची सही ही सही खरी का नाही ती तुम्ही कुठूनही चेक करू शकता की कोणती ऑथॉरिटी म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं कोणती ऑथॉरिटी कोणत्या डिपार्टमेंटला गेला तर ही सही खरी का खोटी आहे हे व्हेरीफाय करू शकतात, पण तशी सही क्रिएट करू शकत नाहीत. म्हणजे पब्लिक कीनं काय होणार, ही डिजिटल सही डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाय होणार. तुम्ही समजा पातळीच्या तहसीलदारकडून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड त्याची सही करून आणली, तशी सही तुम्ही क्रिएट करू शकत नाही, पण ती सही तुम्ही नगरच्या जिल्हा कार्यालयात गेले आणि त्यांनी जर चेक केलं की ही सही खरी का खोटी तर ते व्हेरीफाय करू शकतात. कोणती की यूज करून, तर पब्लिक की यूज करून. पण त्यांना ती सही तयार करता येणार नाही, कारण ती प्रायव्हेट की त्या तहसीलदारची असणार, जी की पातळीच्या तहसीलदारला स्वतःलाच माहिती असणार. ही झाली थोडक्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आहे माझा. आता हे करताना असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम यूज करणार आणि हॅश फंक्शन असतं. तर हे विशेष काय नाही, लक्षात ठेवा. या 2 गोष्टी ऑप्शन मध्ये जर दिसला, यूज ऑफ असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम आणि हॅश फंक्शन, तर दोन्हीचा यूज होता. नॉट म्हणजे ऑप्शन मध्ये असणार ओनली 1 ओनली 2 बोथ. तर बस हे एवढं डिटेल येण्याचे चान्सेस पण कमी आहेत. आता हे दोन्ही काय करतं इनिशियल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड संरक्षित करतात. हे 2 फंक्शन काय करतात, तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जेव्हा सुरू केलं संरक्षित करतात, त्याचं रूपांतर असं म्हणजे एन्क्रिप्शन करतात थोडक्यात, आणि अनादर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये त्याची निर्मिती करतात. म्हणजे जे समोरच्याला दिसताना ते प्रायव्हेट की दिसणार नाही. मग काय होणार, हे जे तयार झालेलं रेकॉर्ड आहे त्याची व्हेरिफिकेशन कोण करणार, मी आता सांगितलं तसं पब्लिक की करणार, व्हेरीफाय करणार. आणि ही प्रत्येक सबस्क्रायबरसाठी पब्लिक की युनिक असते. प्रत्येक सबस्क्रायबरसाठी ही पब्लिक की युनिक असते. आता ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मिळवता येत नाही, केवळ व्हेरीफाय करता येतं. म्हणजे काय, हॅश फंक्शन काय करतं माहिती का, तर तुम्हाला जी समजा मी सांगितलेली तहसीलदारची सही आहे ती तुम्हाला क्रिएट करता येणार नाही. हॅश फंक्शन एकदा यूज केलं ना तर त्याचं एका वेगळ्या रूपात रूपांतर होतं अनादर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये, ज्याचं फक्त व्हेरिफिकेशन होऊ शकतं, पण त्याचं पुन्हा क्रिएशन करता येत नाही. म्हणजे ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मिळवता येत नाही, पण ते ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डलाच रिप्रेझेंट करतं. आता म्हणजे ती सही आपल्याला एक्झॅक्ट सही तयार करता येणार नाही, ती फक्त व्हेरीफाय करता येणार. आता आणि ही प्रत्येक एका इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डसाठी एकच वेगळा हॅश रिझल्ट तयार होईल. 2 साठी समान कधीच येणार नाही. म्हणजे प्रत्येक एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जेव्हा तयार होईल ना त्याच्यासाठी एकच हॅश रिझल्ट तयार होणार, जो एक अनादर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असणार. आणि ह्या असं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करण्याची हे कोण करतं, तर प्रायव्हेट की क्रिएट करते. आणि अशी प्रायव्हेट की
युनिक टू सबस्क्रायबर, म्हणजे प्रत्येक प्रायव्हेट की प्रत्येक पब्लिक की युनिक असते, त्या सबस्क्रायबरसाठी ती एकमेव असते. आणि अशी प्रायव्हेट की आणि पब्लिक की दोन्ही मिळून काय तयार होतं तर फंक्शनिंग की पेअर होतं. म्हणजे जेव्हा अशी प्रक्रिया घडून येते तर त्या टोटल की पेअरला काय म्हणतात फंक्शनिंग की पेअर म्हणतात. आणि व्हेरिफिकेशन कोण करतं तर एनी पर्सन युजिंग पब्लिक की कॅन व्हेरीफाय द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे ती जी पब्लिक की यूज करून कुणीही व्हेरीफाय करू शकतं पण क्रिएट करू शकत नाही. क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ती ओरिजिनल प्रायव्हेट कीच पाहिजे. हा टोटल कलम 3चा एकंदरीत सार आहे. जर समजलं असेल तर धन्यवाद. त्यानंतर आहे कलम 3 आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. कलम 3 हे सांगतं इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर एनी सबस्क्रायबर मे ऑथेंटिकेट एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय सच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. ऑल इलेक्ट्रॉनिक ऑथेंटिकेशन टेक्निक इज कन्सिडर रिलायबल मे बी स्पेसिफाईड इन शेड्यूल. म्हणजे काय तर सबस्क्रायबर काय करू शकतो आता बघा मागं जे ऑथेंटिकेट केलंय आपण तेच पुन्हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे फक्त इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरनं. आधीच जे केलं होतं ते आपण डिजिटल सिग्नेचरनं ऑथेंटिकेट केलं होतं. आता हे थोडक्यात आता हे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरनं केलं जाणार. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरची पद्धत वेगळी असणार. ती डिजिटल सिग्नेचरपेक्षा याच्यासाठी यूज केलेल्या टेक्नॉलॉजी वगैरे वेगळं असणार आहे. तर त्याची व्याख्या दिली एनी सबस्क्रायबर मे ऑथेंटिकेट एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाय सच इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ऑर इलेक्ट्रॉनिक ऑथेंटिकेशन टेक्निक. आणि जी अशी टेक्निक रिलायबलच असली पाहिजे आणि मे बी स्पेसिफाईड इन शेड्यूल 2. म्हणजे ह्या अशी टेक्निक शेड्यूल 2 मध्ये विविध टेक्निक दिलेल्या आहेत. त्याच्यातली स्पेसिफाय केलेली टेक्निकच यूज करता येईल. आता बघा रिलायबल म्हणजे काय तर अशा साईनवर जो सिग्नेटरी त्याचा कंट्रोल पाहिजे आणि अशा साईनचं अल्टरेशन झालं नाही पाहिजे, डुप्लिकेशन नाही झालं पाहिजे आणि झालं तर ते डिटेक्ट झालं पाहिजे. त्यालाच रिलायबल असं म्हटलं जाईल. आणि याबाबतचे सगळे अधिकार कोणाला आहेत म्हणजे याच्यासाठीचे जे टेक्निक्स आहेत त्या सेकंड शेड्यूल मध्ये रद्द करणं किंवा त्याच्यात ऍड करणं, त्याच्यात काय बदल करायचे असेल तर तसे सगळे अधिकार आहेत केंद्र सरकारला. आता आपण बघितलेलं आहे चॅप्टर 3 बघितलाय. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर 2 बघितला आपण. आता त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 3 पासून बघणार आहेत. धन्यवाद.